नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लेक्चर 4 करणार आहोत स्टिरिओ केमिस्ट्री मधला. त्या लेक्चर 4 नी प्रोसीड करण्या अगोदर काही स्टुडंट्सला डाऊट होता प्रिव्हियस लेक्चरच्या RNS नॉमेनक्लेचर मध्ये, तर आधी आपण तो डाऊट क्लिअर करूया. आता ह्यामध्ये काही स्टुडंट्सला डाऊट होता या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये, राईट. तर मी आधी तुम्हाला सर्वात पहिलं एक गोष्ट क्लिअर केलेली की एच नाही, कुठलाही जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल, राईट, कुठलाही लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल तो कुठे असला पाहिजे, इट शुड बी ऑलवेज ऑन डॅश. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप शुड बी ऑलवेज ऑन डॅश. ओके, ही मी तुम्हाला पॉइंट त्या लेक्चर मध्ये नोट डाऊन करायला सांगितलेलं, ऑन डॅश. ओके, डॅश म्हणजे काय हे, ओके, ह्याला डॅश म्हणतात, राईट, दिस इज डॅश. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जर डॅश वरती असेल तर क्लॉकवाईज रोटेशन असेल तर आर कॉन्फिगरेशन येणार, आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर एस कॉन्फिगरेशन येणार, राईट. हे आपण शिकलेलो. पण जर हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅश वरती नसेल, ओके, वेज वरती असेल किंवा प्लेन वरती असेल, तेव्हा आपण काय करतो, कॉन्फिगरेशन चेंज करतो. आर आलं तर एस लिहितो, एस आलं तर आर लिहितो. ओके, इंटरचेंज करतो कॉन्फिगरेशन. केव्हा इंटरचेंज करतो कॉन्फिगरेशन, जेव्हा आपला लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप वेज वरती असेल किंवा डॅश वरती असेल. ओके, बघा इथे डॅश वरती आहे, इथे वेज वरती आहे. मग लोएस्ट प्रायोरिटी ग्रुपचं जे पण कॉन्फिगरेशन येणार ते इन्व्हर्ट होणार. ओके, इथे मी तुम्हाला सांगितलेलं हे सर्व शिकवून झालंय. ओके, फ्लोरीनला काय भेटणार, फर्स्ट प्रायोरिटी, ऑक्सिजन सेकंड, कार्बन थर्ड आणि हायड्रोजन फोर्थ. ओके, कसं मूव्ह होतोय आपण, असं अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय आलं पाहिजे होतं, एस. पण लोएस्ट कॉन्फिगरेशन आपला लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कशावरती आहे, एस आला पाहिजे होता. पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कशावरती आहे, वेज वरती आहे, म्हणून एस कशामध्ये कन्वर्ट झाला आहे, आर मध्ये. ओके, आता ह्यामध्ये काय आहे की प्लेन मध्ये आहे ग्रुप, तर आधी जो आपला लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप प्लेन मध्ये आहे त्याला आपल्याला डॅश वरती घेऊन जायचं. ही फर्स्ट स्टेप असते. स्टेप 1 ह्याच्यामध्ये काय करतात की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जो प्लेन वरती आहे त्याला आपण आधी डॅश वरती घेऊन जातो. ओके, तर डॅश आणि जो डॅश मध्ये आहे त्याला प्लेन वरती घेऊन यायचं. मग ह्यामध्ये आणि ह्यामध्ये काय होतंय, इंटरचेंज होतंय. परत एकदा सांगते, जो ग्रुप प्लेन मध्ये, ऑब्व्हियसली लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आपला प्लेन मध्ये ना, म्हणून आपण हे सर्व करतोय. तर जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आपला प्लेन वरती आहे त्याला आधी कुठे घेऊन जायचं, डॅश वरती, राईट. सो इथे CH3 येणार आणि इथे H येणार. ठीक आहे, आणि हे दोन्ही काय राहणार, तसेच राहणार, राईट. आता तुम्ही कॉन्फिगरेशन असाइन करा. काय, कसं नंबरिंग देणार, फ्लोरीन विल गेट 1, ओके, कारण ह्याचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे. ऑक्सिजन विल गेट 2, कार्बन विल गेट 3 अँड हायड्रोजन विल गेट 4. कसं मूव्ह होतोय आपण, ओके, अगेन वी आर मुव्हिंग इन क्लॉकवाईज डायरेक्शन. हा क्लॉकवाईज झाला, राईट. पण मी काय सांगितलेलं, क्लॉकवाईज मध्ये आर आहे, पण या दोन्ही केसेस मध्ये आपण काय करतो, इंटरचेंज करतो. मग ह्याचा आन्सर काय येणार, एस, आणि ह्याचा आन्सर काय येणार, आर. ओके, क्लिअर. एनी डाऊट्स असतील तर तुम्ही परत एकदा विचारू शकता. दोन केसेस आहेत ज्याच्यामध्ये आपण कॉन्फिगरेशन इंटरचेंज करतो, जेव्हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप वेज वरती असेल आणि जेव्हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप प्लेन वरती असेल. पण प्लेन मध्ये असताना तुम्हाला आधी अजून एक स्टेप ऍड करावी लागते की तुम्हाला आधी ते डॅश सोबत इंटरचेंज करावं लागतं. ठीक आहे, आता आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये वळूया. आज आपण एरिथ्रो अँड थ्रिओ कॉन्फिगरेशन्स बघणार आहोत. मागच्या लेक्चर मध्ये आपण डी आणि एल कॉन्फिगरेशन्स बघितलेलं. मी तुम्हाला काय सांगितलेलं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा असा कंपाऊंड आहे कुठला तरी, ठीक आहे, CH2OH. ओके, OH, H, OH आणि H, राईट. तर मी सांगितलेलं डी आणि एल, राईट. तर डी कॉन्फिगरेशन केव्हा येतं, जेव्हा आपला हा जो कार्बन असतो, ठीक आहे, फक्त आणि फक्त हा कार्बन बघायचा स्टुडंट, बाकी कुठलाच कार्बन बघायचं नाही, फक्त हा कार्बन बघायचा. जर ह्या कार्बन मध्ये OH तुमचा राईटला असेल
तर दॅट विल बी युअर डी कॉन्फिगरेशन. आणि जर OH लेफ्टला असेल दॅट विल बी युअर L कॉन्फिगरेशन. तर आता हा कुठला कॉन्फिगरेशन झाला? फक्त हा कार्बन बघायचा, हा कार्बन किंवा त्याच्यावरचा नाही बघायचा. ओके, फक्त हा कार्बन. तो OH कुठे आहे? राईटला आहे. राईटला असलं की काय झालं? डी. मग हा काय झाला तुमचा? डी कॉन्फिगरेशन झालं. ओके, डी कॉन्फिगरेशन झालं. एल कॉन्फिगरेशन कसं येणार ह्याचं एल कॉन्फिगरेशन कसं येणार? कसं येणार ह्याचं एल कॉन्फिगरेशन? CHO, CH2OH, OH, H, OH, H. ठीक आहे, मी काय सांगितलेलं? फक्त आणि फक्त हे बघायचं, हे बघायचं फक्त. ओके, हा कार्बन बघायचा. काय आहे इथे? OH लेफ्टला आहे, मग हे काय झालं? एल कॉन्फिगरेशन. ओके, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये केलेलं, राईट. आता हे एरिथ्रिओ आणि थ्रिओ काय असतात? एरिथ्रो म्हणजे काय की जेव्हा दोन सेम ग्रुप्स सेम साइड वरती असतील. आता इथे बघा, ह्याच्यामध्ये बघा, इथे बघा, हे दोन्ही OH जे आहेत आयडेंटिकल ग्रुप्स ते सेम साइड वरती आहेत. मग हा काय झाला? हा झाला एरिथ्रो. हा काय झाला? एरिथ्रो. एरिथ्रो, एल एरिथ्रो कॉन्फिगरेशन. ठीक आहे, एकदम डिटेल मध्ये जायचं बोललं तर. आणि इथे काय झालं? OH जे दोन आयडेंटिकल ग्रुप्स आहेत ते ऑपोजिट साइडला आहेत. मग हा काय झाला? थ्रिओ. मग ह्याला इन मोर स्पेसिफिकली लिहायचं असेल तर काय लिहिणार तुम्ही? D3O. ओके, D3O. आणि हा काय झाला? एल एरिथ्रो. राईट. आता मी हा एक्झाम्पल एक घेते, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. OH, OH, OH. ओके, आणि इथे CH2H. बेसिकली हे सर्व काय ड्रॉ करते मी? कार्बोहायड्रेट्स ड्रॉ करते. ओके, जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स केमिस्ट्री करणार तेव्हा मी तुम्हाला ह्याची नेम्स पण शिकवेल, राईट, कसं करतात ते. तर मी काय सांगितलेलं? डी आणि एल कसा बघायचा? कन्फ्युजन नाही झाली पाहिजे काय. डी आणि एल कसा बघायचा? फक्त हा कार्बन, वरती काही असून ते आपल्याला काही घेणं देणं नाही, हा कार्बन बघायचा. OH कुठे आहे? राईटला. राईटला म्हणजे काय? डी. मग हे काय? हे जी पण शुगर आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करते? डी. डेक्स्ट्रो आणि लिव्हो फॉर्म. ओके, हे सर्व मी तुम्हाला शिकवणार. आता फक्त आपण त्याचं नॉमेनक्लेचर बघूया. तर डी, राईट. आणि एरिथ्रो की थ्रिओ? इथे बघा काय आहेत? ऑपोजिट साइड्सला आहेत ना तिन्ही ग्रुप. असं जर कॉन्फिगरेशन असतं की हे तिन्ही H जर OH जर एकत्र असते तरच ते थ्रिओ झालं असतं, नाहीतर काय होणार? ते तरच ते एरिथ्रो झालं असतं. ओके, नाहीतर काय होणार? ते थ्रिओ. मग बेसिकली हे हा कॉन्फिगरेशन काय आहे? दिस इज D3O. ओके, इज इट क्लिअर? थ्रिओ म्हणजे काय? ओके, आयडेंटिकल ग्रुप्स ऑन सेम साइड, ऑन सेम साइड. आणि थ्रिओ म्हणजे काय? आयडेंटिकल ग्रुप्स ऑन ऑपोजिट साइड, ऑन ऑपोजिट साइड. ओके, तर आता मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करते, तर ते बघण्या अगोदर आधी तुम्ही प्रिव्हियस सर्व व्हिडिओज बघून घ्या, नंतर तुम्हाला इझी होईल. ओके, विल स्टार्ट विथ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हा क्वेश्चन MH सेट 2018 मध्ये आलेला, right? The correct absolute configuration for the chiral centers in the following compounds is. ओके, तुम्हाला काय विचारले आहे? कायरल सेंटर्सचं कॉन्फिगरेशन विचारलं आहे. तर इथे त्यांनी दिली नाहीत. हा फर्स्ट कार्बन आहे, हा फर्स्ट कार्बन आहे आणि हा फोर्थ कार्बन आहे. ओके, तर तुम्हाला सांगायचंय की फर्स्ट कार्बनला आणि फोर्थ कार्बनला काय कॉन्फिगरेशन येणार. ओके, वी विल स्टार्ट. तर कधी पण अशी रिंग दिली असेल ना स्टुडंट्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जो हा पार्ट असतो, राईट, हा जो पार्ट असतो तो नेहमी डॅश वरती असतो. ओके, म्हणजे इकडे जो हायड्रोजन येतो, हा जो सबस्टिट्युएंट असतो हा नेहमी डॅश वरती असतो. ओके, नेहमी डॅश वरती असतो. जो फ्रंट साइड जी आहे ही फ्रंट साइड झाली, ही बघा, ही फ्रंट साइड झाली, ही फ्रंट साइड आहे ना आपली, ही फ्रंट साइड आहे आणि ही बॅक साइड आहे. ठीक आहे, दिस इज बॅक साइड.
ही काय आहे, बॅक साईड आहे, ही बॅक साईड आहे. मग जो हा CH3 आहे हा नेहमी कशावरती असणार, डॅश वरती असणार. ओके, हे जे असं ही जी रिंग आहे, ओके, नॉरबोर्निन रिंग आहे ही, तर हा जो पार्ट असतो इट इज ऑलवेज ऑन डॅश. मग ह्याचे सबस्टिट्युएंट्स पण काय असणार, डॅश वरती असणार. आणि हा जो पार्ट असतो तो बॅक साइडला आहे, राईट. मग ह्याचे जे पण सबस्टिट्युएंट्स आहेत ते डॅश वरती असणार. ओके, सो हा जो सबस्टिट्युएंट आहे दॅट विल बी ऑन वेज. ओके, सॉरी, नॉट डॅश, वेज. ओके, थोडस बाय मिस्टेकली मी बोलली डॅश. दिस इज ऑन वेज. मग हा कसा असणार, असा असणार. ठीक आहे, आणि हा CH3 कसा असणार, असा. राईट, ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा तुम्हाला हा नॉरबोर्नेन स्ट्रक्चर दिसेल. ओके, बेसिकली याला नॉरबोर्नेन स्ट्रक्चर बोलतात. राईट, तर आता वी विल स्टार्ट अगेन. ओके, तर मी हे डिलीट करते. हे फक्त आपण एवढं समजून घेऊया की हे काय आहे, डॅश वरती आहे, आणि हे काय आहे, सॉरी, दिस इज ऑन वेज अँड दिस इज ऑन डॅश. इथे काय, काहीच नाही, म्हणजे CH3 आहे ना. ओके, नाव विल स्टार्ट विथ द नेमिंग. सो हा फर्स्ट कार्बन आहे. ठीक आहे, तर आपण आपल्याला परत बघायचंय कुठे, इथे हा एक आहे सबस्टिट्युएंट. ओके, मी रेड कलर यूज करते, आय थिंक तो जास्त विजिबल होईल. कुठला सबस्टिट्युएंट आहे, कुठले 4 ग्रुप्स आहेत, ह्या कायरल सेंटरला, हा कायरल सेंटर आहे. ठीक आहे, कुठले आहेत, एक हा हायड्रोजन, एक हा, आणि एक कुठे कनेक्टेड आहे, इथे हा कार्बन. राईट, या कार्बनशी कनेक्टेड आहे. आता बघा, फर्स्ट प्रायोरिटी कोणाला भेटणार सांगा. खूप क्लिअर आहे, ह्या कार्बनला डायरेक्ट ऑक्सिजन कनेक्टेड आहे. या कार्बनला 2 H कनेक्टेड आहेत आणि पुढे एक कार्बन आहे. या कार्बनला काय, 3 कार्बन कनेक्टेड आहेत. इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, आणि हा एक कार्बन. राईट, हा एक कार्बन. ऑब्व्हियसली ऑक्सिजनची प्रायोरिटी जास्त ना, मग ह्याला इथे काय येणार, इथे 1 येणार. राईट, इथे काय येणार, 2, कारण इथे 2 कार्बन आहेत, आणि इथे काय येणार, 3, कारण इथे कार्बनला 2 हायड्रोजन आहे, आणि इथे डायरेक्ट हायड्रोजनच अटॅच्ड आहे. मग इथे काय येणार, 4. समजलं स्टुडंट्स, प्रायोरिटी असाइन केली मी. तर कसं जायचं, 1 2 3. ओके, 1 2 3 म्हणजे कसं, असं. राईट, हे काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. राईट, अँटी क्लॉकवाईज आहे, पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे बघा, डॅश वरती. अँटी क्लॉकवाईज होतं म्हणून S आपण लिहत होतो, पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे, डॅश वरती. मग इट विल इंटरचेंज इंटू R. राईट, मग फर्स्ट R म्हणजे फर्स्टला R कॉन्फिगरेशन येणार, तर A आणि B असेच कॅन्सल झाले. ओके, 1 विल बी R. आता आपण फोर्थचं बघूया. ओके, आधी मी हे अगोदरचं इरेज करते, म्हणजे काही डाऊट्स नाही राहणार. ओके, आता आपण फोर्थचं बघूया. फोर्थ मध्ये हा कशावरती सांगितलं मी तुम्हाला, ही मागची बाजू आहे, म्हणजे हा सबस्टिट्युएंट विल बी ऑलवेज ऑन डॅश. ओके, दिस इज वेज, दिस इज डॅश. आता हा कायरल सेंटर झाला आपला. ठीक आहे, आता ह्याला बघा, ह्याला कुठले कुठले कार्बन ऍटम्स अटॅच्ड आहेत. एक हा कार्बन ऍटम अटॅच्ड आहे, एक हा कार्बन ऍटम अटॅच्ड आहे ह्या कायरल सेंटरला, एक हा कार्बन ऍटम अटॅच्ड आहे. राईट, आणि एक हा कार्बन ऍटम अटॅच्ड आहे, आणि एक CH3 अटॅच्ड आहे. ओके, आता बघा काय झालंय, कशी प्रायोरिटी असाइन करणार बघा. हा जो कार्बन आहे त्याला परत 2 कार्बन अटॅच्ड आहेत. राईट, पण जो हा कार्बन आहे इथे त्याला 2 हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत ना. कळतंय, हा कार्बनला परत 2 हायड्रोजन, 2 कार्बन अटॅच्ड आहेत, आणि ह्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच्ड आहेत. मग फर्स्ट प्रायोरिटी कुठे जाणार, ऑब्व्हियसली इथे. सेकंड प्रायोरिटी कुठे जाणार, इथे. तुम्ही म्हणाल मॅम इथे पण 2 हायड्रोजन अटॅच्ड आहे, पण नेक्स्ट कार्बनला पण बघा इथे 2 हायड्रोजन आहेत, पण इथे नेक्स्ट कार्बनला ऑक्सिजन अटॅच्ड आहे. राईट, मग सेकंड प्रायोरिटी कुठे जाणार, इथे. थर्ड प्रायोरिटी इथे, आणि फोर्थ प्रायोरिटी या CH3 ला भेटणार. कळालं कसं जायचं, 1 2 3 म्हणजे असं क्लॉकवाईज जाणार होतो आपण. ओके, क्लॉकवाईज जातोय, आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅश वरतीच आहे ना, मग इथे डॅश वरतीच असतो, डॅश वरतीच आहे. मग क्लॉकवाईज म्हणजे आरचं काय येणार, आरच येणार. राईट, इथे काय येणार, हे फर्स्ट कार्बनचं होतं,
आणि फोर्थ कार्बनचं काय होतं आर, आणि तो आरच राहणार का, कारण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आपला जो होता CH3 तो डॅश वरतीच आहे. मग दोघींचा आन्सर काय येणार आर, म्हणजे आन्सर इज सी. ओके, नेक्स्ट, द कॉन्फिगरेशन्स ऑफ द डबल बॉन्ड्स इन द फॉलोइंग मॉलिक्युल्स इज, हा सेट 2019 मध्ये क्वेश्चन आलेला, किती सोपा क्वेश्चन होता बघा. ओके, असंच आपण बघून टिक करू शकत होतो. इथे 2 आणि 4 ला डबल बॉन्ड्स दिलेत, आणि अजून एक कोणाचा तरी प्रश्न होता की इझेड डबल बॉन्ड साठीच असतं का, तर हो, डबल बॉन्ड्स मध्येच इझेड कॉन्फिगरेशन असतो, राईट. तर आता बघा, मी आधी आपल्याला नंबरिंग करावं लागेल, कारण कुठला 2 आणि कुठला 4 हे तर आधी समजलं पाहिजे. तुम्ही नंबरिंग इथून पण स्टार्ट करू शकता, ते इथून पण स्टार्ट करू शकता, पण कुठून करणार, आपण शिकलोय 12th स्टँडर्ड मध्ये, 11th-12th मध्ये, की कार्बोक्सिलिक ग्रुपला हायस्ट प्रायोरिटी भेटणार. ओके, आणि अजून एक स्टुडंट्स, मी IUPAC वरती एक सेपरेट क्लासच घेणार आहेत, कारण खूप कन्फ्युजन आहे IUPAC नेम्स वरती, राईट. तर मी हे स्टिरिओ संपल्यावरती नेक्स्ट माझा क्लास IUPAC मध्ये असणार, ज्याच्यामध्ये मी ऑर्गॅनिक मधले सर्व मॉलिक्युल्स आणि इनऑर्गॅनिक मध्ये कोऑर्डिनेशन वरती क्वेश्चन विचारला जातो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिला जातो आणि त्याचा IUPAC नेम विचारला जातो सेट मध्ये. तर मी एक प्रॉपर लेक्चर बनवणार आहे IUPAC वरती, राईट. तेव्हा तुमचे डाऊट्स अजून नीट क्लिअर होतील. तर आता तात्पुरती तुम्ही समजून घ्या की कार्बोक्सिलिक ग्रुपला हायेस्ट प्रायोरिटी भेटते. ठीक आहे, मग नंबरिंग इथून स्टार्ट होतो. सो इट इज 1 2 3 4 5 अँड दिस pH जो कार्बन असेल तो 6 असणार, राईट. आता बघा, इथेच आपल्याला समजतंय, राईट, की हे कसं कॉन्फिगरेशन आहे. मी तुम्हाला सांगितलेलं, इथे काय नाही म्हणजे काय, हायड्रोजन. ओके, आणि इथे काय नाही म्हणजे हायड्रोजन. याला किती प्रायोरिटी भेटणार, दिस इज 1 प्रायोरिटी 2 प्रायोरिटी. इथे हा एवढा मोठा ग्रुप आहे, मग ऑब्व्हियसली ह्याला 1 प्रायोरिटी आहे ना, ह्याला 2 प्रायोरिटी. ऑपोजिट मध्ये आहेत 1 1. ओके, ट्रान्स सारखं आहे, नॉट ट्रान्स, ट्रान्स सारखं आहे. तर ट्रान्स सारखं असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ई, राईट. तर 2 पोझिशन वरती काय आहे, ई. तर 2 वरती जिथे ई आहे ते ऑप्शन्स राईट आहेत, म्हणजे सी आणि डी नाहीये तुमचं ऑप्शन. 2 इज ई, राईट. आता फोर्थ मध्ये बघूया. फोर्थ मध्ये त्यांनी इथे काय ग्रुप्स नाही दिलेत, स्टुडंट्स मेन्शन केलेत, पण असे बॉक्सेस मेन्शन केलेत. तर काय कन्फ्युज नाही व्हायचं. बघा, हे कुठल्या टाईपचं तुम्हाला कॉन्फिगरेशन दिसतंय, असं काहीतरी कॉन्फिगरेशन दिसतंय ना, थोडं सिस टाईप मध्ये आहे, सिस टाईप मध्ये ना, असं. म्हणजे हे जे दोन्ही सेम ग्रुप्स आहेत, इथे सेम ग्रुप्स येणार, कारण त्यांनी स्क्वेअर्स म्हणजे सेम सिम्बॉल्स रिप्रेझेंट केलेत ना, म्हणजे इथे जे पण ग्रुप्स आहेत ते सेम आहेत. म्हणजे जेव्हा सेम ग्रुप्स एका साइडला असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, झेड कॉन्फिगरेशन म्हणतो ना. झेड मी तुम्हाला सांगितलेलं, झेड म्हणजे काय, टुगेदर. ओके, सिस सारखं, आणि ई म्हणजे ट्रान्स सारखं, राईट. पण कन्फ्युज नाही व्हायचा, ईला ट्रान्स वगैरे म्हणायचं नाही, ते त्याच्यासारखं असतं. सिस आणि ट्रान्स केव्हा असतं, जेव्हा हायड्रोजन ऍटम इन्व्हॉल्ड असतो. तुम्ही प्लीज तो आधी लेक्चर बघा इझेड नॉमेनक्लेचरचा. तर इथे काय झालंय, सेम ग्रुप्स जे आहेत त्यांनी ग्रुप्स नाही मेन्शन केलेत, पण त्यांनी काय सेम सिम्बॉल मेन्शन केला इथे. ह्याचा अर्थ की हे सेम ग्रुप्स असणार, सेम साइडला, सेम ग्रुप्स सेम साइड, झेड. ओके, सो 4 इज झेड. सो 4 इज झेड, म्हणजे आन्सर हा नाहीये, आन्सर हा आहे 2E4Z. इज इट क्लिअर? आता बघा, द नेक्स्ट, हा क्वेश्चन आला आहे MHC 2019 मध्ये. म्हणजे बघा, रिसेंट इयर मध्ये किती क्वेश्चन्स विचारले जात आहेत त्या टॉपिक मधून. हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे, राईट. द करेक्ट न्यूमॅन प्रोजेक्शन, तुम्हाला आता न्यूमॅन प्रोजेक्शन सांगायचं आहे या कंपाऊंड साठी. तर बघा, आताच मी तुम्हाला डी आणि एल हे सर्व शिकवलेलं ना. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं, डी म्हणजे काय, की हा जो कार्बन असेल त्याचा OH राईटला असेल तर आपण काय बोलतो, डी, राईट. आणि 3 ओस म्हणजे काय, सेम ग्रुप्स ऑन ऑपोजिट साइड. बघा, सेम ग्रुप्स ऑन ऑपोजिट साइड आहेत ना, म्हणून हा जो पण हा शुगर आहे त्याला काय बोलतो आपण, D3OS, आणि पुढे त्याचं नाव येणार, राईट. तर आता आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये हे तर नाही विचारलंय, पण काय विचारलं आहे की ह्याचं कॉन्फिगरेशन सांगा तुम्ही. ओके, न्यूमॅन मध्ये सांगा. तर हे आपण केलं आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये. कसं करतात ह्याचं, न्यूमॅन मध्ये कसं याला कन्वर्ट करणार. आधी मी काय सांगितलेलं, हा फिशर प्रोजेक्शन आहे. फिशरला आधी कशामध्ये कन्वर्ट करूया आपण, सॉहॉर्स मध्ये.
हे सांगितलेलं कसं करायचं. फिशर्सला सॉहर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आधी 2 वाय, हा कार्बन C1 म्हणजे हा कार्बन, ओके C1, आणि हा कार्बन C2 म्हणजे हा कार्बन C2. ओके, काय इथे CH2H CH2OH, इथे काय HOH, इथे काय होतं CHO, हा CHO इथे येणार, OH H. ओके, हा झाला कशामध्ये कन्वर्ट. दिस इज सॉहर्स. पण आपल्याला काय पाहिजे, न्यूमॅन मध्ये पाहिजे. तर न्यूमॅन मध्ये कसं आपण कन्वर्ट करू शकतो. बघा इथे तुम्ही ऑप्शन्स आधी बघा, त्यांनी स्टॅगर्ड फॉर्म दिलाय ना, आणि मी इथे एक्लिप्स्ड फॉर्म बनवलाय. म्हणजे आधी मला ह्याचा स्टॅगर्ड फॉर्म बनवावं लागेल. मग मी काय करते, ह्याला आहे ना या वायला असंच ठेवते आणि ह्याला इन्व्हर्ट करते. झाला ना हा स्टॅगर्ड फॉर्म. कारण आपल्याला न्यूमॅन प्रोजेक्शन सर्व स्टॅगर्ड मध्ये दिलेत, कळालं. मग अकॉर्डिंग टू द क्वेश्चन आपल्याला चेंज करावं लागणार आपलं स्ट्रक्चर. तर इथे HOH CH2OH. ओके, हा CHO मी तुम्हाला सांगितलेलं कसं करायचं, इथे घेऊन जायचा H इथे आणि OH असं, राईट. हे एक्सप्लेन केलं आहे प्रिव्हियस व्हिडिओ बघा. CHO इथे H आणि इथे OH, राईट. आता मी न्यूमॅन ड्रॉ करू शकते इथून. कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं, हा काय आपला फ्रंट कार्बन असतो, राईट. मग मी ह्याला असंच लिहिते CH2OH H आणि OH, राईट. आणि हा आपला बॅक साइड कार्बन आहे. ओके, असं इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये. ओके, कसा आहे तो इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये बघा. हा असा वाय मला इथे खाली रिप्रेझेंट करायचा आहे. CHO हा वाय मी इथे रिप्रेझेंट करते. ठीक आहे, हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड कार्बन. तर हा जो ड्रॉ केला मी हा C1 होता आणि मागचा काय ड्रॉ करते मी C2. ओके, इथे वरती काय CHO, हा हायड्रोजन मी इथे लिहिते. ओके, कन्फ्युज नको होतं स्टुडंट्स. हा हायड्रोजन मी इथे लिहिलाय, हायड्रोजन मी इथे लिहिलाय आणि हा OH मी इथे लिहिणार. कळालं. ओके, हा आधी मी असाच्या असा लिहिला, नंतर मी हे इथे लिहिलं. तर बघा हा कुठे स्ट्रक्चर असाच्या असा स्ट्रक्चर भेटतोय काय तुम्हाला. ओके, असाच्या असा स्ट्रक्चर भेटतोय काय. येस, हा स्ट्रक्चर आहे सी वाला. बघा CHO च्या समोर CH2OH आहे, CHO च्या समोर CH2OH आहे, OH च्या समोर H आहे, OH च्या समोर H आहे, OH च्या समोर H आहे. ओके, बस हा त्यांनी काय केली थोडा म्हणजे असं फ्लिप करून लिहिली नाहीत. ओके, फ्लिप करून लिहिली नाहीत. ओके, दोन्ही OH बघा इथे सेम साइडला आहे, तिथे पण दोन्ही OH काय सेम साइडला. इज इट क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा. हाही सेट मध्येच विचारलेला आहे. आय डोंट रिमेंबर द इयर, पण हा पण महाराष्ट्र सेट मध्येच हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, स्टार्ट करूया आपण. करेक्ट कॉन्फिगरेशन तुम्हाला सांगायचं आहे ह्याचं. 1 2 3 4 5 6 नेमून ऑलरेडी करून दिले. ठीक आहे, तर फर्स्ट पोझिशनला काय असणार आहे, तर मी काय सांगितलेलं इथे काहीच नाही म्हणजे हायड्रोजन असणार आहे, राईट. इथे काहीच नाही म्हणजे काय असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. ओके स्टुडंट्स, तर आपण काय सांगितलेलं की इथे कुठलाच ऍटम नव्हता, म्हणून इथे काय येणार, इथे कुठलाच ऍटम नव्हता ना क्वेश्चन मध्ये, म्हणजे इथे काय आहे हायड्रोजन. आणि तो हायड्रोजन कसा असणार, दॅट हायड्रोजन विल बी ऑन वेज. ओके, कारण ही फ्रंट साइड आहे ना, नॉर्बोनियन स्ट्रक्चर आहे, फ्रंट साइड आहे, म्हणजे काय येणार इथे हायड्रोजन डॅश वरती. आणि इथे पण काय ना, म्हणजे इथे जो हायड्रोजन आहे इथे वेज वरती येणार हायड्रोजन, इथे हायड्रोजन जो येणार तो कशावरती येणार, डॅश वरती. ओके, नाव वी विल स्टार्ट अ नंबरिंग. 1 म्हणजे इथे ऑलरेडी नंबरिंग दिलेला, म्हणून काही कन्फ्युजन नाहीये की फर्स्ट कार्बन कुठला आणि फोर्थ कार्बन कुठला. हा त्यांनी फर्स्ट कार्बन मेन्शन केली नाहीत, हा त्यांनी फोर्थ कार्बन मेन्शन केली नाहीत. आता फक्त आपल्याला काय करायचं, प्रायोरिटीज असाइन करायचे आहेत, राईट. आता आपण प्रायोरिटीज असाइन करूया. ओके, तर फर्स्ट आपण इथून स्टार्ट करूया, ह्या कार्बन पासून स्टार्ट करूया. ओके, इथून स्टार्ट करूया. तर फर्स्ट प्रायोरिटी कुठल्या कशाला येणार, हे बघा. हा जो कार्बन आहे तो C डबल बॉन्ड O आहे. हा जो कार्बन आहे इथे कार्बन. ओके, ह्या कायरल सेंटरला इथे कार्बन, इथे कार्बन,
इथे कार्बन आणि इथे हायड्रोजन असे 4 डिफरंट ग्रुप्स आहेत, राईट. इथे जो कार्बन आहे त्याला दोन्ही काय आहेत, हायड्रोजन्स आहेत. इथे जो कार्बन आहे त्याला ऑक्सिजन आहे, इथे जो कार्बन आहे त्याला ऑक्सिजन आहे. कळालं. मग कॉम्पिटिशन या दोघांमध्ये आहे फर्स्ट ग्रुपसाठी, फर्स्ट आणि सेकंड साठी. याला तर काय भेटणार, थर्डच प्रायोरिटी भेटणार आणि ह्या हायड्रोजनला फोर्थ प्रायोरिटी भेटणार. आता 1 आणि 2 कोणाला भेटणार ते बघायचंय. कळालं. समजलं ना. याला 3 का भेटले, कारण इथे दोघांकडे पण सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड पोझिशन ही लोकच घेणार आहेत. मग ऑब्व्हियसली हा काय बनणार, थर्ड, आणि हा तर हायड्रोजन असल्यामुळे फोर्थ, लिस्ट प्रायोरिटी ग्रुप आपला. अच्छा, आता पण सेकंड फर्स्ट पोझिशन कोणाला भेटणार ती बघूया. ह्याला भेटणार की ह्याला भेटणार. बघा इथे सी डबल बॉन्ड आहे, इथे पण सी डबल बॉन्ड आहे. म्हणजे ह्या याच्यात आपण कन्क्लूड नाही करू शकत. आपण काय करायचं, नेक्स्ट कार्बनकडे जायचं. हा कार्बनकडे जाऊया. या कार्बनला काय, दोन्ही हायड्रोजन. पण ह्याच्या नेक्स्ट कार्बनला बघा काय आहे, ह्याच्या नेक्स्ट कार्बनला बघा काय आहे, एक हायड्रोजन आहे, एक सी डबल बॉन्ड ओ आहे. ओके. ऑब्व्हियसली प्रायोरिटी कोणाला जास्त भेटणार, या कार्बनला प्रायोरिटी जास्त भेटणार. मग फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी, फोर्थ प्रायोरिटी असं. ओके. व्हॉट इज दिस, दिस इज अँटी क्लॉकवाईज. पण आपला जो ग्रुप आहे लोएस्ट प्रायोरिटी दॅट इज ऑन वेज. ओके. अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे एस, पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप वेज वरती असल्यामुळे इट विल चेंज इन टू आर. सो फर्स्ट पोझिशन इज आर. म्हणजे सी ऑप्शन कट, डी ऑप्शन कट. ओके. आता फोर्थ कडे बघूया आपण. ओके. आता आपण फोर्थचं बघूया काय आहे ते फोर्थला, राईट. हे मी सर्व हे करते, इरेज करते, म्हणजे जास्त कन्फ्युजन नाही होणार. आता फोर्थला बघूया. इथे इथे कुठले कुठले कार्बन आहे, हा कार्बन आहे. ओके. ह्याच्या बाजूचा हा आहे, इथे हा वाला, हा वाला, आणि फोर्थ ग्रुप कुठला, हा वाला, राईट. हा हायड्रोजन. मग बघा कोणाला फर्स्ट प्रायोरिटी भेटणार, कोणाला फर्स्ट प्रायोरिटी भेटणार. ओके. हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि हा हायड्रोजन. तर फर्स्ट प्रायोरिटी सांगा कोणाला भेटणार. इथे पण बघा ह्या दोघांमध्येच कॉम्पिटिशन होणार ना, म्हणजे हा कार्बनला थर्ड आणि हायड्रोजनला फोर्थ फिक्स्ड आहे. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, इथे पण सी डबल बॉन्डो, इथे पण सी डबल बॉन्डो. नेक्स्ट कार्बनला इथे दोन्ही हायड्रोजन्स, पण इथे नेक्स्ट कार्बनला कार्बोनिल ग्रुप पण अटॅच्ड आहे. ऑब्व्हियसली फर्स्ट प्रायोरिटी हा, सेकंड प्रायोरिटी हा. कळालं. 1 2 3 आर. ओके. क्लॉकवाईज ना आर. अँड आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप पण कशावरती आहे, डॅश वरती. म्हणजे आरचा काय राहणार, आर. म्हणजे दोन्ही आर जे आहेत ते करेक्ट आन्सर आहे. मग हा आपला करेक्ट आन्सर आहे. ओके. 1 आर 4 आर. हा पण सेट मधलाच क्वेश्चन आहे. ओके. आय थिंक सो 2019, पण मी शुअर नाहीये, बट इट इज अ क्वेश्चन विच आय हॅव टेकन फ्रॉम सेट क्वेश्चन पेपर, राईट. आता हा तुम्हाला एक मी असाच क्वेश्चन टाकलेला आहे जस्ट फॉर रिव्हिजन. कोणाला समजलं नसेल तर ह्याला आपल्याला असाइन करायचंय आर किंवा एस. कसं करणार असाइन, आर किंवा एस. बेस्ट काय आहे, कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आपण त्याला, कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो, आर आणि एस हे फिशर फॉर्म मध्ये, राईट. आधी याला फिशर मध्ये करायचं, पण फिशर मध्ये करण्यासाठी मी काय सांगितलेलं, सॉ हॉर्स मध्ये दोन्ही वाय असे असले पाहिजेत, राईट. तर हा वाय तर आहे तसाच, ह्या वायला हा जो इन्व्हर्टेड आहे त्याला तुम्हाला काय करायचंय, सरळ वाय करायचंय. तर हा आधी मी तसंच्या तसंच लिहून घेते, COOH CL आणि H, आणि ह्या वायला आपल्याला काय करायचं, सरळ करायचंय. म्हणजे हा COH इथे येणार, हा CL इथे येणार आणि हा H इथे येणार. कळालं. COOH, हा H कुठे जाणार, इथे, आणि हा CL कुठे जाणार, इथे. असा. कळालं. आता आपण फिशर मध्ये करू शकतो की नाही याला. हा जो कार्बन आहे तो इथे आणि हा कार्बन आहे तो इथे. ओके. मी खूप वेळा करवलंय, याच्यामध्ये काही चुका झाल्या नाही पाहिजे. CL काय आहे आपला इथे, H इथे, इथे COOH, राईट, इथे H आणि इथे हा CL. कळालं. आता आपल्याला काय करायचंय, आर आणि एस कॉन्फिगरेशन करायचंय, ह्या कायरल सेंटरला आणि ह्या कायरल सेंटरला. ठीक आहे. तर या कायरल सेंटरला आपण स्टार्ट करूया. तर 1 नंबर कोणाला येणार, ऑब्व्हियसली क्लोरीनला है ना. क्लोरीनला 1 नंबर भेटणार है ना. किती कार्बन, हा क्लोरीन आहे, हा कार्बन आहे,
या कार्बनला हा कार्बन अटॅच्ड आहे, क्लोरीन अटॅच्ड आहे, हायड्रोजन अटॅच आणि हा सीओएच ग्रुप अटॅच्ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॅरिटी कोणाला येणार? या सीओएच ला. बघा ह्या कार्बन हा तर सिंगल कार्बन आहे. ओके, त्याला कुठले ग्रुप्स अटॅच्ड आहेत? ह्या कार्बनला कुठले ग्रुप्स अटॅच्ड आहेत? एक हा कार्बन, एक हा हायड्रोजन आणि एक क्लोरीन. पण ह्या कार्बनला दोन्ही ऑक्सिजन ग्रुप अटॅच्ड आहेत. राईट. मग ऑब्व्हियसली सेकंड प्रायोरिटी ह्याला भेटणार, थर्ड प्रायोरिटी ह्याला आणि फोर्थ प्रायोरिटी ह्याला. ओके, कसं जायचं? 1 2 3. ओके, हे अँटी क्लॉकवाईज आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलेलं, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे असला पाहिजे? व्हर्टिकल लाईन वरती असला पाहिजे ना, कारण व्हर्टिकल लाईनच आपली डॅश लाईन असते ह्याच्यामध्ये, फिशर मध्ये, आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आपल्या वेज लाईन्स असतात. हे लक्षात ठेवा. मग काय होणार होतं? एस होणार होतं, अँटी क्लॉकवाईज आहे. पण काय होणार? लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅश वरती असल्यामुळे, इथे ना लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅश वरती असल्यामुळे काय होणार? आर. ओके, आधी अँटी क्लॉकवाईज होतं, त्यामुळे काय होतं? एस. राईट. पण एस विल चेंज इंटू आर. ओके, म्हणजे हा जो कार्बन आहे त्याचं काय आहे? आर कॉन्फिगरेशन. आता इथे काय एस इकडचं बघायचं, इथे एस येणार की आर येणार, म्हणजे ह्या कार्बनचं. राईट. तर सेम फर्स्ट प्रायोरिटी क्लोरीनला, सेकंड प्रायोरिटी इथे ह्या कार्बन, म्हणजे ह्याच्यासाठी हा कार्बन, तर इथे थर्ड प्रायोरिटी आणि ह्याला फोर्थ प्रायोरिटी. ओके, तरी पण मी आधी इरेज करते, नाही तर तुम्हाला काय होईल? कन्फ्युजन होईल अगोदरच्या ह्याच्यामध्ये. राईट. समजलं? फर्स्ट प्रायोरिटी क्लोरीनला, ह्याला सीओएच ला सेकंड, इथे थर्ड आणि इथे काय? फोर्थ. कसं जायचं आपल्याला? लाईक दिस, अँटी क्लॉकवाईज. सेम लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅश वरती, तर काय होणार? एस विल चेंज इंटू आर. इज इट क्लिअर? मग दोघांचं पण काय येणार इथे? कॉन्फिगरेशन आर येणार. राईट. हा जो क्वेश्चन आहे तो मी गेट मधून घेतलेला आहे, कारण कधी कधी नेट आणि गेटचे क्वेश्चन्स पण सेट मध्ये येतात. ओके, म्हणून हा क्वेश्चन मी गेट 2010 मधून घेतलेला आहे. तर बघा, हे असे टाईपचे आपण केलेले, मी तुम्हाला काय सांगितलेलं, जी रिंग प्लेन मध्ये असेल त्याला 1 आणि 2 प्रायोरिटीज द्यायचं. इथे काय? OH ऑक्सिजन म्हणजे 1, या हायड्रोजनला 2. ओके, ही इन प्लेन रिंग आहे, इथून स्टार्ट करायचं असतं. ओके, आणि ही आउट ऑफ प्लेन रिंग आहे, आउट ऑफ प्लेन. ओके, हेही काय आहे? वेज वरती. मग ऑब्व्हियसली हे कशावरती असणार? डॅश वरती. म्हणजे हा इथाइल कशावरती आहे? डॅश वरती, आणि हा मिथाइल कसा आहे? वेज वरती. ओके, सो 1 2 मिथाइल 3 आणि 4. ओके, 1 2 3. दिस इज व्हॉट? क्लॉकवाईज. पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅश वरती असल्यामुळे आर विल कन्वर्ट इंटू एस. म्हणजे हा जो आहे तो काय आहे? इथे एस आहे. म्हणजे फर्स्ट आपला आन्सर काय आहे? एस आहे. कळालं? आर चा कन्वर्ट झाला एस मध्ये, कारण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे? डॅश वरती. इथे पण सेम तसंच, 1 2 3 4. ओके, 1 2 3. हा काय झाला? दिस इज एस, anti-clockwise, and lowest priority group is on dash, so S will convert into R. मग ह्याचा आन्सर काय झाला? R. So it is S and R. So answer is B. कळालं? It is so simple. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मी गेट मधूनच घेतला आहे, 2015 मधून. ओके, इथे पण काय करायचं? सेम आर आणि एस तुम्हाला कॉन्फिगरेशन लिहायचे आहेत. राईट. स्टार्ट करूया. हा सेकंड कायरल ॲटम आहे आणि हा थर्ड कायरल ॲटम आहे. ठीक आहे, 2 आणि 3 ला नेमिंग करायचे तुम्हाला. ओके, इथून स्टार्ट करूया. तर फर्स्ट प्रायोरिटी इथे काय आहे? ह्या कार्बनला कुठले कुठले ग्रुप्स अटॅच्ड आहेत? इथे कार्बन, इथे ब्रोमीन, हायड्रोजन आणि इथे परत कार्बन. राईट. तर ब्रोमीन ऑब्व्हियसली विल गेट फर्स्ट प्रायोरिटी. ओके, आता सेकंड प्रायोरिटी मध्ये काय बघा, ह्या कार्बनला 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन अटॅच्ड आहे. कळालं? ह्या कार्बनला ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन असे 3 ॲटम्स अटॅच्ड आहेत ना. बघा, ह्या कार्बनला ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन असे 3 आहेत. कळालं? मग 2 आणि 3, तर ऑब्व्हियसली ऑक्सिजन हायड्रोजनची प्रायोरिटी जास्त असणार एज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन. इथे एक ऑक्सिजन जास्त आहे, ज्याचा ॲटॉमिक वेट जास्त आहे, ॲटॉमिक नंबर.
कळलं? मग सेकंड प्रायोरिटी ह्याला, थर्ड प्रायोरिटी ह्या कार्बनला आणि फोर्थ ऑब्व्हियसली आपला हायड्रोजन. मग कसं जातोय आपण परत इथे काय जातोय अँटी क्लॉकवाईज जातोय आणि वेज वरती आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे एस आणि वेज वरती हायड्रोजन असल्यामुळे दॅट विल कन्वर्ट इन टू आर. म्हणजे जो सेकंड पोझिशन आहे दॅट इज आर. सेकंड पोझिशन इज आर म्हणजे बी अँड सी विल गेट कॅन्सल्ड. राईट. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट आपण बघूया. कुठलं बघायचं आता आपल्याला थर्डचं बघायचंय है ना. थर्डचं बघायचंय. सो थर्ड मध्ये बघा काय आहे इथे ऑक्सिजन इथे कार्बन CH3 इथे कार्बन हा वाला तर ह्या कार्बनला काय आहे तिन्ही हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत आणि ह्या कार्बनला एक ब्रोमीन आहे एक हायड्रोजन आहे आणि एक कार्बन आहे. तर कोण जिंकलं ऑक्सिजनला तर ऑब्व्हियसली फर्स्ट प्रायोरिटी भेटणार. ह्या कार्बनचं बोलतो ऑक्सिजनला तर ऑब्व्हियसली फर्स्ट प्रायोरिटी भेटणार. हा कार्बनला हे 3 ग्रुप्स अटॅच्ड असल्यामुळे ह्याला सेकंड प्रायोरिटी भेटणार. या कार्बनला 3 H असल्यामुळे हाला थर्ड प्रायोरिटी आणि हायड्रोजनला आपल्या फोर्थ प्रायोरिटी. तर कसं येणार आपण असं. ओके. परत अँटी क्लॉकवाईजच जातोय आपण आणि हायड्रोजन फोर्थ पोझिशन वरती डॅश वरती असल्यामुळे एस च काय होणार एस च राहणार. ओके. सो इट इज 2R3S. ऑप्शन A is correct. Okay. So this was the end of today's lecture, right? जर कोणाला काही समजलं नसेल so you can ask in the comment section. Feel free to ask in the comment section and do join our app for more such content. Thank you.